मेड सिंपल या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. आपण मागच्या भागात पाहिले की एमपीएससी पूर्व परीक्षेचे कुठले कुठले विषय असतात, कशा प्रकारे तयारी करायची. त्यामध्ये आपण पाहिले इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि जिओग्राफीची तयारी कशी करायची. आपण या भागात उरलेले विषय जे आहेत हिस्ट्री, सायन्स आणि चालू घडामोडी याची तयारी कशी करायची ते पाहूया. आणि जर वेळ मिळाला तर आपण पेपर कसा सोडवायचा ते या भागात बघू किंवा पुढच्या भागात बघू. तर एमपीएससी मध्ये कंबाईनच्या पूर्व परीक्षा व्हिडिओ टाकल्यानंतर मला बऱ्याच जणांचे मेसेज आले, कमेंट्स आले की सर तुम्ही ती कॉन्स्टिट्यूशनची स्टोरी सांगितली नाही. तर एक दोन वेळा तुम्हाला ती स्टोरी सांगतो. एकदा महाभारतामध्ये, महाभारत सगळ्यांना माहित असेल, द्रोणाचार्यांचा आवडता असतो शिष्य अर्जुन. मग ते ठरवतात की एकदा आपण स्पर्धा घेऊन आपण अर्जुन कसा श्रेष्ठ आहे ते आपण ठरवू. त्यासाठी ते स्पर्धा घेतात. मग स्पर्धासाठी बोलवतात, त्यामध्ये कर्ण पण जॉईन होतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्पर्धा असतात, जसं की तलवारबाजी आहे किंवा रथ चालवणे, ठीक आहे, किंवा भालाफेक असेल किंवा बाण मारणे असेल किंवा कुस्ती असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतात. बरेच लोक भाग घेतात त्याच्यामध्ये. तर मग कसं होतं, वेगवेगळ्या स्पर्धा होतात. बाकीचे सगळे हातात कर्ण आणि अर्जुन हे दोघ जण एक एक स्पर्धा पार करत राहतात. आणि शेवटी कसं होतं, एकच शेवटची स्पर्धा उरते आणि दोघच उरतात. आता श्रेष्ठ कोण ते ठरवायचं असतं. शेवटची स्पर्धा असते की कुत्र्याला बाण मारायचा, पण तो बाण डोळे बंद करून मारायचा आणि आवाजाच्या दिशेने मारायचा. ठीक आहे. मग पहिले अर्जुनाचा नंबर येतो. अर्जुनला डोळे बांधले जातात. कुत्रा असते कसायला कुठेतरी, मग त्याला आवाज करायला लावलं जातं आणि अर्जुन आवाजाच्या दिशेने बाण मारतो आणि तो बाण कुत्र्याच्या तोंडात जाऊन लागतो. सगळेजण अर्जुनाला जे काय करतात, वा 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 अर्जुन श्रेष्ठ वगैरे वगैरे असं म्हणतात. मग त्यानंतर येतो कर्णाचा नंबर. कर्णाच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते. त्यानंतर मग कुत्र कुठे ठेवलं जातं. आता मग कुत्र्याचा आवाज होणार त्याच्या काही सेकंद अगोदरच कर्णाचा आवाज सुटून जातो. सगळेजण म्हणतात, जय जयकार करतात, अर्जुन श्रेष्ठ अर्जुन श्रेष्ठ, कारण आवाजाच्या दिशेने कुत्र्याचा बाण बरोबर लागला. मग तिथे एक शहाणा माणूस असतो, शकुनी मामा. तुमचं थांबा, तो तिथं शिपायला देतो. तू जाम नाही रे, तो बाण कुठे लागला तो बघून ये बरं, जा बरं. तर तो जातो, तो बाण घेऊन येतो. तर तो जो बाण आहे कर्णाने सोडलेला, तो एका चिमणीच्या चोचीमध्ये अडकलेला असतो. म्हणजे काय, जेव्हा कुत्र्याचा आवाज येतो त्याच्या काही अगोदरच त्याला तो चिमणीचा आवाज आलेला असतो. तर ती चिमणी तिच्या पिल्लांना दाणा भरत असते. तो एवढासा बारीक आवाज तो कर्ण ऐकतो आणि त्या दिशेने बाण सोडतो. म्हणजे श्रेष्ठ कोण झाला? कर्ण. सांगायचं काय तात्पर्य की अशा प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासात पाहिजे. ज्याला चिमणीच्या पिल्लांना भरतांचा आवाज ऐकवायला अगोदर एवढं त्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं. जर इकडे अभ्यासात घेतलं तर एक चांगलं 100% कॉन्सन्ट्रेशन दिलं तुम्ही तर चांगल्या प्रकारे अभ्यास होईल. चांगल्या जास्तीत जास्त गोष्टी लक्षात राहतील आणि रिवाइज जास्त करायची गरज लागत नाही. अशा प्रकारे कॉन्सन्ट्रेशन हवं. ही स्टोरी सांगायची राहिली होती, तुम्हाला सांगितली. आता आपण पाहूया की महत्वाचा विषय आहे सायन्स. एमपीएससी पूर्व परीक्षेमध्ये सायन्सचे जवळपास 20 प्रश्न येतात. त्यामध्ये वेगवेगळ्या सेक्शन्सवर येतात, ज्यामध्ये काही मॅथमॅटिकल पण असतात, काही कन्सेप्च्युअल असतात. आता सायन्ससाठी पहिल्यांदा रेफरन्स बुक कुठले वापरायचे ते पाहूया. सगळ्यात पहिलं 8वी, 9वी, 10वी स्टेट बोर्डचे बुक्स, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर भस्के सरांचं बुक आहे सायन्सचं, ते रेफर करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही विज्ञान व तंत्रज्ञान, रंजन गोगोई सरांचं एक बुक आहे. त्याच्यामध्ये विज्ञानचा जो पार्ट आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ते 3 भाग तुम्ही रिवाइज करा. त्यातले बरेच प्रश्न येतात. आणि जे नवीन आहे, ज्यांना वेळ आहे बऱ्या प्रमाणामध्ये, त्यांनी लुसेंटचा जो जीकेचा पार्ट आहे, लुसेंटचं जनरल नॉलेजचं बुक, त्यातला सायन्सचा पार्ट व्यवस्थित बघून घ्या. त्यामध्ये पण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि हेल्थ रिलेटेड काहीतरी फॅक्ट्स आहेत, काही महत्वाच्या गोष्टी आहेत, ते बघून घ्यायला पाहिजे. हे जे आहेत महत्वाचे रेफरन्स बुक, 4 अतिशय महत्वाचे आहेत. सायन्स असा अवघड विषय वाटतो, पण वारंवार रिवाइज केला, काही कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड केले तर सोपं आहे. तर आपण आता काय करू, सायन्स एक एक भाग घेऊया. फिजिक्स, ठीक आहे. फिजिक्स मध्ये काय काय विचारलं जातं, तर फिजिक्स मध्ये फोकस असतो लाईट, साऊंड, याच्यावर जास्त फोकस असतो. ठीक आहे. तर मग लाईट साठी 10वीचं पुस्तक आहे, त्यामध्ये वंडर्स ऑफ लाईट पार्ट 1 आणि पार्ट 2 हे 2 चॅप्टर व्यवस्थित करा. ज्यामध्ये इंद्रधनुष्य कसा तयार होतो, त्यानंतर रिफ्लेक्शन कसं होतं, ठीक आहे, लेन्स कशी तयार करतात, मग कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स, त्यानंतर डोळ्याची वर्किंग कशी असते, ठीक आहे, आयचं डिस्प्लेसमेंट किती असतं, त्यानंतर आयमध्ये लेन्स कसल्या प्रकारची असते, या गोष्टी त्यांनी विचारलेल्या आहेत. त्यानंतर आजकाल प्रश्न पण विचारतात, ज्यामध्ये फ्रेझनल बाय प्रिझम एक्सपेरिमेंटचा प्रश्न विचारला किंवा फोकल लेंथ काढायचा, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळं
लाईट हा टॉपिक व्यवस्थित करा. लाईट मध्ये मग आभासी कलर कुठला असतो, मग त्याचं जे दोन ह्याच्यामधलं अंतर, ग्लासमधलं अंतर किती असायला पाहिजे, अशा गोष्टी विचारलेल्या आहेत. दुसरं आहे महत्वाचं फिजिक्समध्ये साऊंडवर प्रश्न असतो म्हणजे असतो. साऊंड मध्ये मग सोनार पद्धत काय आहे, ठीक आहे, सोनारचं नाव तुम्ही एखाद्या विचारलं. त्यानंतर साऊंड लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे का ट्रान्सफर वेव्ह आहे. नंतर पीच काय असतं साऊंडचं, पीच कोणाचा जास्त असतो कमी असतो. मग साऊंडचं जे स्पीड आहे ते टेम्परेचरनुसार कमी होतं का जास्त होते, ह्युमिड वातावरण कसे असते, किंवा डॉपलर इफेक्ट काय असतो, असे साऊंड रिलेटेड काही प्रश्न पण त्यांनी विचारलेले आहेत. त्यानंतर काही जे महत्वाचे वैज्ञानिक आहेत त्याबद्दल माहिती करून घ्या. पार्टिसिपाचे काही महत्वाचे वैज्ञानिक ज्यामध्ये कुठले आहेत, आईन्स्टाईन आहेत किंवा न्यूटन आहे, रदरफोर्ड आहे, हे सगळे वैज्ञानिक तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर फिजिक्समध्ये अजून महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स आहेत, विकर फोर्स कुठला, स्ट्रॉंगर फोर्स कुठला, ठीक आहे, ऍटॉमिक फोर्स असेल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल किंवा न्यूक्लिअर फोर्स असेल, हे विचारले त्यांनी. त्यांना लॉज ऑफ मोशन बघून घ्या. मोशनवर प्रॉब्लेम येऊ शकतात, एखादी स्पीड दिली, व्हेलॉसिटी दिली, टाइम काढा, डिस्टन्स दिले, अशा प्रकारे बेसिक प्रॉब्लेम येऊ शकतात. सहसा स्टेट बोर्डच्या बाहेरचे प्रॉब्लेम त्यांनी विचारलेले नाहीये, त्यामुळे स्टेट बोर्डचे प्रॉब्लेम व्यवस्थित करा. त्यानंतर पॉवर आहे, एनर्जी आहे, वर्क अँड टाइम यावर प्रश्न येऊ शकतो, ते स्टेट बोर्ड मधून चांगल्या प्रकारे करू शकतात. तर मग 1 हॉर्स पॉवर इक्वल टू किती वॅट आहे, ठीक आहे, किंवा एखादी बॉडी इतकी फिरली तर त्याने किती काम केलं, झिरोवर कधी होतं. त्यानंतर मुवमेंट लॉज ऑफ इनर्शिया, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, न्यूटनच्या तिसऱ्या लॉचा उपयोग काय आहे, असे बेसिक काही गोष्टी ऍप्लिकेशन ओरिएंटेड पण ते विचारू शकतात. त्यामुळे फिजिक्समध्ये 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड व्यवस्थित करा. त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान रंजन गोळे मित्रांचा जो फिजिक्सचा पार्ट आहे तो चांगल्या प्रकारे करा. त्यामध्ये त्यांनी सगळं डिटेल व्यवस्थित दिलेलं आहे, कुठले कुठले फोर्स असतात, लाईटमध्ये काय येतं, साऊंडमध्ये काय येतं. त्यानंतर आपलं अल्फा बीटा गॅमा रेज असतात, मग त्यांचं रेडिओ ऍक्टिव्हिटी कशा प्रकारे असते, हे काही बेसिक गोष्टी ते चांगल्या प्रकारे करून घ्या. दुसरा महत्वाचा पार्ट आहे केमिस्ट्री. केमिस्ट्री हा एमपीएससीचा आवडता विषय आहे. त्यामध्ये थोडेफार अवघड प्रश्न आपल्या केमिस्ट्री विचारले जातात, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉज आहेत ते विचारले त्यांनी. एलविसियस लॉ असेल किंवा कुठले हाय लेवलचे इक्वेशन्स असतील ते पण विचारले आहेत. ते सोडून दिले तर चालते, पण बेसिक गोष्टी आल्या पाहिजे केमिस्ट्रीमध्ये. फॉर एक्झाम्पल बेसिक गोष्टीमध्ये काय आहे की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कुठला असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर पिरियोडिक टेबल सिम्पल, त्याचं इव्होल्युशन कसं झालं ते माहिती पाहिजे, ज्यामध्ये की न्यूटनचा अष्टक नियम असेल किंवा डोबेरायनरचं त्रिके काय होतं, त्यांनी विचारलं की कॅल्शियम मॅग्नेशियम बेरियममध्ये मग बेरियम कसं असतं, किंवा 2 एलिमेंटचा तिसरा एलिमेंट कुठला येतो, असं एखाद्या प्रश्न विचारलेला आहे. पिरियोडिक टेबलमध्ये मग मॉडर्न पिरियोडिक टेबल कोणी दिला, त्यामध्ये किती पिरियड्स आहेत, लॅन्थर्न अँड सिरीज कुठली आहे, ठीक आहे, रोज कॉलम्सला काय म्हणतात, हेवीएस्ट एलिमेंट कुठला, लाईटेस्ट एलिमेंट कुठला, अशा बेसिक गोष्टी त्यांनी विचारलेल्या आहेत. त्यानंतर ते जे वेगवेगळे प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन आहेत, जे ऍटमचे बनलेले असतात, मग त्या ऍटम मध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला, कशा प्रकारे लावला, जसं की रदरफोर्डचा एक्सपेरिमेंट होता किंवा जे थॉम्सनचा एक्सपेरिमेंट होता, महर्षी कणादनी सुरू केला, ही इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर मग थॉम्सननी इलेक्ट्रॉनचा शोध लावला का प्रोटॉनचा शोध लावला, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, मास नंबर म्हणजे काय, मग आयसोटोन म्हणजे काय, आयसोबार म्हणजे काय, हे सगळं त्या एखाद्या मूलद्रव्याच्या वस्तुमानावरून, अणुवस्तुमानांकावरून, त्यानंतर त्याच्या ऍटॉमिक नंबरवरून तुम्हाला माहिती होतं ते कसं असतं काय नाही. सेम नंबर ऍटॉमिक नंबर असेल तर काय होतं, सेम मास नंबर असेल तर काय असतं, त्या अशा बेसिक गोष्टी तुम्ही बघून घ्या. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये काही महत्वाचा पार्ट आहे की इलेक्ट्रिसिटी रिलेटेड काही प्रश्न विचारले आहेत त्यांनी, ठीक आहे. रेजिस्टन्स इन सिरीज, रेजिस्टन्स इन पॅरल किती, हे असं मॅथमॅटिकल प्रश्न काही विचारले जाऊ शकतात. किंवा रेजिस्टन्स इन सिरीज जोडले तर मग करंट वाढेल का कमी होईल सर्किटमधून, हे ते बेसिक प्रश्न तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये मॅग्नेटिझमचा पार्ट आहे. मॅग्नेटिझम मध्ये कुठले मॅग्नेटिझमचे परिणाम आहेत, त्यानंतर मग मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक मध्ये कुठले मेटल्स आपण वापरतो, अशा गोष्टी, किंवा मॅग्नेटिझमचा उपयोग कुठे होतो, अशा गोष्टी तुम्ही बघून घ्या. त्यानंतर दुसरा महत्वाचा पार्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी रंजन गोळे सरांचे जे विज्ञान व तंत्रज्ञान पुस्तक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री अतिशय चांगल्या रीतीने दिले, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आहेत, त्याचं नाव काय, त्याचा उपयोग काय. जसं एक वेळेस विचारलं होते की खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, मग त्याचं नाव काय, सोडियम कार्बोनेट का सोडियम बायकार्बोनेट, मग त्याचा उपयोग काय. ज्यामध्ये काही महत्वाचे धातू आहेत जसे की आयर्न आहे, मग आयर्नचं सायंटिफिक नाव काय आहे, ठीक आहे. मग आयर्न पासून काय काय तयार केलं जातं, जसं की स्टेनलेस स्टील बनवलं जातं, ठीक आहे, किंवा बेल मेटल बनवलं जातं, गन मेटल बनवलं जातं, वेगवेगळे मेटल्स तयार केले जातात, मग ते कशा प्रकारे तयार होतात ते माहिती पाहिजे. आयर्नची अप्रूप कुठली आहे, जसं की मॅग्नेटाइट, हिमेटाइट, बाकीच्या फेरस सल्फेट कशामध्ये सापडतो, मग फेरस सल्फेट म्हणजे काय, कॉपर सल्फेटला काय म्हणतात, ठीक आहे. तर ग्रीन विट्रिओल आणि ब्ल्यू विट्रिओल आहे, ते कशाला काय म्हणतात ते तुम्ही बघून घ्या. ओके, तर कॉपर सल्फेटला आहे त्याला ब्ल्यू विट्रिओल म्हणतात, बीसी असं लक्षात ठेवायचं, बी आणि सी. त्यानंतर जीएफ ग्रीन विट्रिओल फेरस सल्फेट. त्यानंतर तांबडा फॉस्फरस काय असतं, पिवळा फॉस्फरस काय असतं, मग त्याचा फरक वगैरे बेसिक गोष्टी त्यांनी विचारलेल्या आहेत.
त्यानंतर काही हे असतात म्हणजे ग्लास कशी तयार करतात, मग ग्लाससाठी कुठला काच वापरला जातो, ग्लाससाठी कुठलं मटेरियल वापरलं जातं, सिमेंट वापरलं जातं का, असं म्हणजे खालीलपैकी काय काय ग्लास तयार करण्यासाठी वापरतात असं त्यांनी विचारलेलं आहे. किंवा गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता की अमोनिया तयार करण्यासाठी काय काय वापरतात असा प्रश्न त्यांनी विचारला होता. ते सगळं केमिस्ट्रीचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग आहे. आता आपण बायोलॉजी बद्दल पाहू. बायोलॉजीमध्ये काय फोकस असतो तर जे वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आहे, टिश्यू आहे त्याच्यावर फोकस असतो. किंवा 10वी एक सायन्सच्या पुस्तकात धडा आहे त्यामध्ये इव्होल्युशन दिलेलं आहे किंवा आपलं ऑर्गन्स बद्दल माहिती आहे, ज्यामध्ये हार्टचं वर्किंग कसं होतं, हार्टमध्ये काय काय असतं. नंतर किडनीमध्ये मग नेफ्रॉन, मग ते नेफ्रॉनचं वर्किंग, नेफ्रॉनमध्ये किंवा किडनीमध्ये कशा प्रकारे फिल्ट्रेशन वगैरे होतं त्याबद्दल माहिती दिली आहे, तेव्हा प्रश्न विचारलेले आहेत किंवा विचारू शकतात. त्यानंतर आपली चेतासंस्था आहे त्याच्याबद्दल माहिती घ्या. किंवा रंजन गोविंद सरांच्या पुस्तकात वेगवेगळ्या पार्टबद्दल माहिती दिलेली आहे, ते व्यवस्थित बघा. त्यामध्ये WBCs, RBCs कुठे तयार होतात, कुठे ते डिस्ट्रॉय होतात, किती दिवसात तयार होतात, मग ते सैन्य पेशी कोणाला म्हणतात, अशा गोष्टी आहेत. नंतर रक्ताबद्दल माहिती घ्या. रक्त म्हणजे रक्ताच्या स्टडीला काय म्हणतात, वेगवेगळ्या अवयवांच्या स्टडीला काय म्हणतात ते ओव्हरऑल बघून घेतो मी. नंतर रक्ताचा pH किती असतो, रक्त गोठवण्या म्हणून काय टाकतात, ठीक आहे, रक्तामध्ये काय काय असतं, अजून हिमोग्लोबिन किती असतं, हिमोग्लोबिन असल्यामुळे कुठला रोग होतो, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या बघून घेतल्या पाहिजे. त्यानंतर डायजेशन बद्दल थोडं बघून घ्या. डायजेशन कशा प्रकारे होतं, मग लार्ज इंटेस्टाईन काय करतात, छोटी आतडे काय करतात, त्यानंतर लिव्हरचं काय काम असतं, या सगळ्या गोष्टी बघून घेतल्या पाहिजे. त्यानंतर अॅनिमल क्लासिफिकेशन बघून घ्या. अॅनिमल आणि प्लांटचं क्लासिफिकेशन जे आहे ते कशा प्रकारे इव्हॉल्व्ह झालं, ज्यामध्ये बायोनॉमियल नॉमनक्लेचर अतिशय आवडतीचा प्रश्न एमपीचा, ते कार्ल लायनसनी शोधलं ना, ते विचारलं तरी एमपीएसने विचारलं होतं. तसं मग 5 क्लासिफिकेशन सिस्टीम कोणी दिली, वेगवेगळ्या प्रकारचे क्लास आहेत त्याबद्दल विचारू शकतात. किंवा त्या क्लासचं फीचर दिलं जातं, त्यामध्ये स्किन सॉफ्ट असते, असं असतं, काहीतरी सेफ्टी छोटी असते, मग हा क्लास कुठला आहे, ॲनिलिडा आहे का, मॅमल्स आहे का, पायसेस आहे, अशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे ते क्लासेस ब्रायोफायटा काय, टेरिडोफायटा काय, हे थोडं अॅनिमल किंगडम, प्लांट किंगडम थोडं बघून घ्या. तर नवीच्या पुस्तकात स्टेट बोर्डच्या चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. जुन्यामध्ये, नवीनमध्ये पण असेलच मे बी. त्यानंतर जे आहे वैज्ञानिक आहेत त्याच्या संदर्भात ते विटेकर आहे, समजा RS विटेकर, तो सायंटिस्ट माहिती पाहिजे तुम्हाला. अरिस्टॉटलनी कुठला शोधवला तो माहिती पाहिजे. या गोष्टी बेसिक करा. हे झालं बायोलॉजी बद्दल. आणि बोललं आरोग्यशास्त्र. आरोग्यशास्त्रामध्ये थोडाफार प्रमाणात विचारतात व्हिटॅमिन्स कुठले असतात, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स कुठले असतात, त्यांच्या अभावामुळे कुठले रोग होतात. जसं व्हिटॅमिन एच्या अभावामुळे नाईट ब्लाइंडनेस रोग होतो, किंवा व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे कुठला तरी रोग होतो, व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे रिकेट्स होतो. तर वेगवेगळे व्हिटॅमिन त्याचे रोग जोडाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. व्हिटॅमिनचे सायंटिफिक नाव विचारले जाऊ शकतात. मिनरलच्या अभाव होणारे रोग विचारले जाऊ शकतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस असतात किंवा बॅक्टेरिया असतात, त्यांच्यामुळे होणारे रोग कुठले आहेत, त्यासाठी वेक्टर कुठला आहे, किंवा लस कुठली अवेलेबल आहे का, अशी. सध्या करोनाचा सावट चालू आहे, तर मग करोना विषयी थोडी माहिती आहे. करोना व्हायरस कशा प्रकारचा आहे, व्हायरस आणि बॅक्टेरियामध्ये फरक काय आहे, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकते. बेसिक प्रश्न विचारले गेलेले आहेत मोस्टली, की HIV लॉंग फॉर्म काय, किंवा HIV मध्ये कुठला व्हायरस असतो, mRNA जे असतात, RNA स्ट्रक्चर किंवा मधलं तुमचं सेल स्ट्रक्चर मधलं डिटेल अनालिसिस, DNA काय, RNA काय, मग DNAचं लॉंग फॉर्म काय, मग mRNA काय असतो, tRNA काय काम करतो, वेगवेगळ्या प्रकारचे RNA असतात, त्याबद्दल तुम्ही माहिती घ्या. जे लुसेंटचा जीके पार्ट आहे, त्याचा जो सायन्सचा पार्ट आहे, त्यामध्ये सगळ्या RNA बद्दल माहिती दिलेली आहे. त्यामध्ये सगळं ओव्हरऑल प्लांट अॅनिमलचं क्लासिफिकेशन, डिटेल अनालिसिस दिलेलं आहे. त्यामध्ये होणारे वेगवेगळे डिसीज पण दिलेले आहेत. नंतर काही सिग्निफिकंट आणि काही महत्त्वाच्या गोष्टीची माहिती पाहिजे, की हेवीएस्ट मेटल कुठला, लॉफिंग गॅस कोणाला म्हणतात, ठीक आहे, किंवा एव्हिएशन टर्बाईन फ्यूल मध्ये काय वापरतात, किंवा फ्लाईट किंवा एरोप्लेन तयार करताना कुठलं मेटल वापरलं जातं, लाईटेस्ट एलिमेंट कुठला आहे, अशा बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. अशा प्रकारे सायन्सचा अभ्यास करा आणि मागचे सगळे प्रश्न बघून घ्या, ज्यामध्ये कंबाईन मध्ये आलेत किंवा MPSC प्रिलिम मध्ये आलेत. आणि त्या प्रकारे तुम्ही ऑप्शन मधून पण नवीन प्रश्न तयार करू शकता आणि जास्तीत जास्त MCQ तयार करू शकता. त्यानंतर आपण बघूया की चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा. चालू घडामोडी जो आहे, आपण ठरवलं की दररोज तयारी करायची, ज्यामध्ये आपण 9 ते 10:30 किंवा 9:30 ते 11 असं 1.5 तास वेळ आपण दिली देणार आहोत. वेगवेगळ्या परीक्षेला कामाला येते, ते पण तुम्हाला मी अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. तर चालू घडामोडीचं एक 3-4 पार्ट मध्ये येतं, की राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्य लेवलच्या चालू घडामोडी आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलचे पुरस्कार आहेत किंवा निधन वार्ता आहेत, ठीक आहे, राज्य लेवलचे आणि राष्ट्रीय लेवलचे सेम पुरस्कार आहेत, किंवा महत्वाचे पुस्तकं आहेत, महत्वाच्या स्कीम्स आहेत, आणि महत्वाच्या काही सिग्निफिकंट घटना आहेत, त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर निधन वार्ता ज्यामध्ये आहेत, की आंतरराष्ट्रीय लेवल किंवा राष्ट्रीय लेवलला काही महत्वाची व्यक्ती मृत पावल्या, तर त्यांनी मग काही सिग्निफिकंट कार्य केलं का, कुठले पुस्तक लिहिले का, कुठले ऑर्गनायझेशन काढल्या का, त्यांना कुठला सिग्निफिकंट पुरस्कार मिळाला का, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. तुम्ही काय करा, एक सगळे करंट अफेअर पुस्तकातून 10 महत्वाचे निधन झालेले व्यक्तीचे नाव काढा आणि त्यांची सगळी माहिती काढा आणि ती वारंवार रिवाइज करा. सहजच आपण लक्षात ठेवू नये.
तर 10 महत्वाचे तुम्हाला जे वाटतील त्यातील बऱ्यापैकी प्रश्न येतात. मोस्टली सिग्निफिकंट विचारतात, जसं की यू सेड इट, दे सेड इट, एका ह्याच्याबद्दल विचारलं होतं त्यांनी, आर्किटेक्चर बद्दल विचारलं होतं. अशा प्रकारे मला काही सिग्निफिकंट विचारलं जातं. त्यानंतर काही महत्वाचे पुरस्कार असतात जे आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार आहेत, मग ते कुठल्या फील्डमध्ये कोणाला दिलं हे थोडं बघून घ्या. तर काय काम केलं त्या फील्डमध्ये त्या शास्त्रज्ञांनी ते पण बघून घ्या. त्यांना मॅन बुकर प्राइज बद्दल विचारलं जातं, रेमन मॅक्सेसे बद्दल विचारलं जातं. हे काही महत्वाचे आंतरराष्ट्रीय 5-6 पुरस्कार आहेत, ते कोणाला दिले, कुठल्या क्षेत्रात दिले, सिग्निफिकंट काम काय केलं. सेम स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवलला. नॅशनल लेवलला भारतरत्न पुरस्कार आहे, ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल प्रश्न दरवर्षी येतोच. यावर्षी कोणाला दिला, किंवा ज्ञानपीठ पुरस्काराची हिस्ट्री विचारली जाते, कधी सुरू झाला, मग कुठलं फाउंडेशन ते पुरस्कार देतं, किंवा पहिला पुरस्कार कोणाला दिला, किंवा महाराष्ट्र ज्ञानपीठ कोणाला दिला, हे असं ज्ञानपीठ आहे, किंवा साहित्य अकादमी अवॉर्ड्स आहेत, महाराष्ट्रातलं महाराष्ट्र भूषण आहे. असे महत्वाचे पुरस्कार तुम्ही थोडे बघून घ्या. स्पोर्ट्समध्ये काही महत्वाच्या घडामोडी आहेत, ज्यामध्ये काही सिग्निफिकंट वन डे इंटरनॅशनल झाला असेल, किंवा काही बॅडमिंटनच्या महत्वाचे मॅचेस झाले असतील इंटरनॅशनल लेवलच्या सिग्निफिकंट, किंवा स्टेट लेवलला आता आपलं स्पोर्ट्स इव्हेंट चालू असतात. नवीन सुरू केलेलं आपण भारत खेलो इंडिया स्पर्धा, मग त्याच्याबद्दल काही भारतामध्ये महाराष्ट्रात किती रंदा झाली, अशा गोष्टी, मग महाराष्ट्रात कुठे झाली, मग तिसरी कुठे झाली, अशा काही महत्वाच्या घटना स्पोर्ट्स रिलेटेड पण तुम्ही बघून घ्या. त्यानंतर काही महत्वाच्या कंपेन होतात, जसं की मीटू झाली होती, त्या मीटूवर प्रश्न विचारला होता, किंवा दुसरी कुठली असेल अजून अशा काही महत्वाच्या स्कीम असतील, किंवा प्रधानमंत्री वय वंदना योजनेवर प्रश्न विचारला, किंवा गेल्या वर्षीच्या एमपीएससी प्रिलिमला प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे काही महत्वाच्या स्कीम्स आहेत, स्कीम बघून घ्या, त्यामध्ये बेटी बचाव बेटी पढाव बाकीच्या जे स्कीम आहेत. त्यानंतर तुम्ही जे स्पेस आणि डिफेन्स चांगल्या प्रकारे का, ठीक आहे. डिफेन्स सेक्टरमध्ये मग तुम्ही वेगवेगळे मिसाईल्स अग्नी पृथ्वी कशा लॉन्च केल्या, किंवा अँटीसॅट जे रिसेंटली लॉन्च केलं, तर त्यामध्ये पण अँटीसॅट जे आहे ते बघू शकता. किंवा डिफेन्स रिलेटेड काही आंतरराष्ट्रीय लेवलला कन्व्हेन्शन होतात, किंवा आपण नवीन MTCR नावाचं साईन केलंय, आपण एनर्जी साठी ट्राय करतो, मग एनर्जी काय आहे ह्या काही गोष्टी बघून घेतल्या पाहिजे. स्पेसमध्ये रिसेंटली झालेलं गगनयान, चंद्रयान आणि रिसेंट सोडलेला सॅटेलाइट, हे सगळं महत्वाचं बघू. ठीक आहे. इस्रो खूप महत्वाचं काम करते. इस्रोच्या महत्वाच्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्पेसमधल्या बघून घेतल्या पाहिजे. त्याच्यावर 100% डिफेन्स आणि स्पेसवर एक प्रश्न असतो. मोस्टली चांद्रयान किंवा गगनयानवर यावर्षी प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, ते चांगल्या प्रकारे तुम्ही करा. आता रिसेंटली करोना व्हायरसवर झालेलं, ते करोना व्हायरस संदर्भात, मग करोना व्हायरस म्हणजे काय, त्याची उत्पत्ती कुठे झाली, मग भारतामध्ये पहिला मृत्यू कुठे झाला, भारतामध्ये ओव्हरऑल करोना व्हायरसचे किती पेशंट आढळले, करोना व्हायरसवर लस आहे का, किंवा करोना व्हायरसला WHO नी हेल्थ इमर्जन्सी डिक्लेअर केली, मग ते काय असतं, अशा गोष्टी बघून घ्या. त्यानंतर काही महत्वाचे ऑर्गनायझेशन असतात, ब्रिक्स आहे, SCO आहे, युएनच्या युनेस्को सारखं ऑर्गनायझेशन, मग ते वर्ल्ड हेरिटेज साईट कसं डिक्लेअर करते, त्या गोष्टी बघून घ्या. ब्रिक्स गेल्या वर्षी विचारलं होतं की कॉन्फरन्स कुठल्या वर्षी झाल्या, ब्रिक्स बँक बद्दल विचारू शकतात. हे सगळं टर्ममध्ये बघायला पाहिजे. त्यानंतर देशामध्ये काही महत्वाच्या सिग्निफिकंट गोष्टी होतात, जसं की महारत्न कंपन्या दरवर्षी नवीन डिक्लेअर होतात, त्यामुळे नवीन पोर्ट डिक्लेअर होतात, काही नवीन काही एरियाला नाव दिलं जातं, ते सगळं बघून घ्यायचं. जसं की सोनिक जीबी नावाच्या 7 महारत्न कंपन्या होत्या, सोनिक जीबी नवीन 3 ऍड झाल्यात. आता आपल्याला सध्या 10 महारत्न कंपन्या आहेत, तर नवीन 3 कुठल्या ऍड झाल्या ह्या सगळ्या बघून घेतल्या पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातल्या काही सिग्निफिकंट गोष्टी तुम्ही बघून घ्या, जसं की रामसार मध्ये वेटलँड साईटमध्ये नांदूर मध्यमेश्वर जे आहे नाशिकमधलं, त्याला आपलं वेटलँड साईटचा दर्जा दिला आहे. तर मग वेटलँड साईटचा दर्जा दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय लेवलला न्यूज आलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातली महत्वाची गोष्ट आहे. किंवा महाराष्ट्राने पहिल्यांदा फुलपाखराचं गाव फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मन डिक्लेअर केलं होतं, तर मग ते अशा गोष्टी पण विचारल्या जातात. त्यानंतर पुस्तकाचं गाव भिलार महाराष्ट्राने पहिल्यांदा डिक्लेअर केलं. ते अशा महाराष्ट्रात काही महत्वाच्या सिग्निफिकंट गोष्टी, महत्वाची योजना, जसं की अब्दुल कलाम अमृतहार योजना असेल, किंवा जलयुक्त शिवार योजना असेल, या गोष्टीबद्दल तुम्ही थोडी माहिती घ्या. त्यानंतर काय मिलिटरीच्या काही महत्वाच्या एक्सरसाइज होतात, आर्मीच्या, नेव्हीच्या, मित्रशक्ती एक्सरसाइज असेल, किंवा ऑपरेशन गरुड असेल, या सगळ्या महत्वाच्या एक्सरसाइज बद्दल तुम्ही थोडं माहिती आहे. कोणाकोणामध्ये होते ते विचारलं जाते, किंवा जोड्या लावामध्ये हे एक्सरसाइज इतर देशाचे नाव असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. काही महत्वाचे डेज असतात, ते तुम्ही एक 20-25 डेज पाठ करा. तुमच्या मित्रांच्या नावावरून, तुमच्या मैत्रिणीच्या नावावरून, आई वडिलांच्या डेट ऑफ बर्थवरून तुम्ही ते डेज लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता माझ्या आईचा वाढदिवस समजा 22 एप्रिलला असतो, तर आई म्हणजे पृथ्वी किंवा धरित्री, तर 22 एप्रिलला अर्थ डे असतो. असं एक लॉजिक लावून तुम्ही लक्ष ठेवू शकता. तर महत्वाचे डेज जसं की सांगतो मी नेहमी की 5 जून एन्व्हायरमेंट डे असेल, किंवा 22 एप्रिल अर्थ डे असेल, किंवा 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे असेल, आणि त्यांचे थीम्स महत्वाचे पाठच पाहिजे. गेल्या वर्षीच 2018 मध्ये त्यांनी विचारलं होतं MPSCला प्रश्न की मेंटल हेल्थ डे कधी असतो, मग वर्ल्ड हेल्थ डे कधी असतो, मग त्या दोघांचं थीम जे आहे ते आलटून पालटून केलं होतं, असं विचारलं गेलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही करंट अफेअर्सचा अभ्यास करा. करंट अफेअर्ससाठी रेफरन्स बुक कुठलं वाचायचं, तर पृथ्वीच्या एक वर्षाच्या मॅगझिन तुम्ही करू शकता, पृथ्वी परिक्रमा जे आहेत ते, किंवा अभिनवचं इयरबुक किंवा सिम्प्लिफाईडचं इयरबुक वाचू शकता. सोबतच एक 2-3 देवाचा दर सरांचे चालू घडामोडीचे जे हे असतात बुक 3-3 महिन्याची,
ते पण तुम्ही रेफर करा. तर करंट अफेअर्सला कुठले 2 सोर्स रेफर करा आणि नेहमी न्यूजपेपर तर वाचत असालच, न्यूजपेपर वाचलंच पाहिजे. तर हे झालं करंट अफेअर बद्दल. आता शेवटचा ज्याला सगळ्यात कमी वेळ घ्यायला पाहिजे किंवा देतात, जिथं इनपुट किती दिलं तर आउटपुट कमी आहे, असा म्हणजे इतिहास. ठीक आहे, इतिहासामध्ये 3 भाग आहेत. प्राचीन इतिहास म्हणजे एन्शियंट इंडिया, मध्ययुगीन मेडिवल इंडिया आणि मॉडर्न इंडिया. ठीक आहे, तर इतिहासाचे रेफरन्स कुठले वाचायचे? सगळ्यात महत्वाचं समाधान महाजन युनिक अकॅडमीचे रेफर करा. दुसरं ग्रोवर अँड बेलेकर जो बुक आहे त्यातला वेगवेगळे व्हाईसराय आहेत, ते व्हाईसराय कुठे बघून घ्या. व्हाईसराय, गव्हर्नर जनरल त्यांनी केलेले काम. ठीक आहे, लॉर्ड विल्यम बेंटिक आहे किंवा लॉर्ड कर्झन आहे, लॉर्ड रिपन आहे, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले. फॉर एक्झाम्पल की खालील गव्हर्नर जनरल ओळखा. तिला दिले की त्यांनी इंडियन आर्म्स ऍक्ट रद्द केला, त्यांनी वृत्तपत्रावर कडक निर्बंध लादले, त्यानंतर ते सिव्हिल सर्व्हिसचं एज कमी केलं. त्याचे 3 ऑप्शन दिले. खालीपैकी कोण आहे तो? लॉर्ड विल्यम बेंटिक आहे, लॉर्ड कर्झन आहे का लॉर्ड रिपन आहे का लॉर्ड लिटन आहे? अशा प्रकारे ते प्रश्न विचारले जातात. किंवा सती बंदीचा कायदा कुठल्या गव्हर्नर जनरलने केला, लॉर्ड कर्झनची मंगळाची फाळणी कधी केली, अशा महत्वाच्या गोष्टी त्या ग्रोवर अँड बेलेकर सरांच्या पुस्तकातले सगळे महत्वाचे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसराय तुम्ही करून घ्या. त्यानंतर महाराष्ट्र इतिहासासाठी 11वीचा इतिहास आहे, त्यातला समाज सुधारक हा पाठ चांगल्या प्रकारे करा. आणि जे इंग्लिशमध्ये तयारी करतात त्यांनी स्पेक्ट्रमचं जे पुस्तक आहे इतिहास ते रेफर करायला हरकत नाही. शेवटी लुसेंटचा जो जीके आहे एन्शियंट इंडियासाठी लुसेंट जीकेचा जो पार्ट आहे, ते पहिला जो पार्ट आहे 10-12 पेजेस आहे, ते दररोज जेव्हा इतिहासाला तयारी करताना 10 पानं बघून घ्या आणि पाठ करून टाका त्यातल्या काही महत्वाच्या सिग्निफिकंट गोष्टी. आणि 6वी, 7वी, 8वी स्टेट बोर्ड आणि 11वीचं नवीन स्टेट बोर्ड, 6वी, 7वी, 8वी जुनं स्टेट बोर्ड चांगल्या प्रकारे करा. त्यातले प्रश्न 100% येतात, 4 ते 5 प्रश्न येतात, हे मागच्या याच्यावरून लक्षात येतं. अशा प्रकारे तुम्ही महत्वाच्या बुक्स ते रेफर केला पाहिजे, पण कमीत कमी वेळ इतिहास दिला पाहिजे. एकदा रिडिंग किंवा 2दा रिडिंग जास्त केलं पाहिजे. तर आपण आधुनिक भारत सगळ्यात पहिल्यांदा काय फोकस केला पाहिजे? आधुनिक भारत सुरुवात 1857 पासून झाली. लॅटर मुघल्स होते, लॅटर मुघल्स कुठले कुठले होते ते बघून घ्या. त्यानंतर मग ते नवाब कशा प्रकारे आले, बंगालमध्ये कोण आलं, ठीक आहे, अशा प्रकारे बघून घ्या. कलकत्त्याला कोण होतं, बंगालमध्ये कोण होतं, दिल्लीला कोण होतं, अवधला कोण होतं, हे थोडं जोडा लावा, विचारू शकता. तर 1857चा उठावाबद्दल सगळं बघून घ्या. 1857चा उठाव कुठे झाला, कोण दडपला, मग 1857च्या उठावाला कोण काय म्हटलं, ह्या गोष्टी. त्यानंतर सिग्निफिकंट इंडियन हिस्ट्रीमध्ये झालेली गोष्ट म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना. ती कधी झाली? 1885ला. मग ती कधी झाली, मग कोण कोण होतं, त्याचे पहिले 5 अध्यक्ष तुम्हाला माहित पाहिजे, मग कुठल्या ठिकाणी अधिवेशन झालं. त्यानंतर पहिले मुस्लिम अध्यक्ष, पहिले ख्रिश्चन अध्यक्ष, पहिले इंग्रज अध्यक्ष, त्यानंतर पहिले महिला अध्यक्ष, पहिली भारतीय महिला अध्यक्ष, या इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनाच्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर फोकस करायचा पाठ म्हटलं तर महात्मा गांधी भारतात आल्यानंतरचा जो पाठ आहे तो 1915 ते भारतात आले, मग 1977चा चंपारण सत्याग्रह असेल किंवा खेडा सत्याग्रह असेल, तो क्रमलावा त्यांनी विचारलेला आहे. जालियनवाला बाग हत्याकांड रिलेटेड, त्यानंतर 1979 जी चळवळ आपण रोलेट ऍक्टिव्हिटी चळवळ होती त्याच्यावर प्रश्न, किंवा 1920 सहकार चळवळ असेल, असहकार चळवळ, त्यानंतर दांडी यात्रा आणि त्या रिलेटेड इव्हेंट्स, आणि 1942 चले जाव आंदोलन, याच्या रिलेटेड महत्वाच्या गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे करा. आणि त्यानंतर काही महत्वाचे क्रांतिकारी आहेत, त्यांनी केलेले संघटना, त्यांनी काढलेली लिहिलेली पुस्तकं, त्यांनी केलेले कार्य, कुठल्या इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारलं, हे पण ते विचारलेलं आहे. तर 1-2 वेळेस क्रम लावा विचारलेलं आहे, जसं की भगतसिंगांनी स्थापन केलेली ऑर्गनायझेशन असेल किंवा चंद्रशेखर आझादांनी स्थापन केलेली ऑर्गनायझेशन असेल, यांचा क्रम लावा वेगवेगळ्या प्रकारे, हे पण त्यांनी विचारलेलं आहे. त्यामुळे हे ऑर्गनायझेशन बद्दल थोडंफार करून घ्या. त्यानंतर काही सिग्निफिकंट आणि वेगळ्या गोष्टी घडल्या, जसं की स्वराज्य पक्षाची स्थापना असेल किंवा ऑल इंडिया खिलाफत कमिटी असेल किंवा मुस्लिम लीगची स्थापना असेल, कोणी केली, कधी केली, कुठे झाली, या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आणि काही रिझन्स महत्वाची माहिती पाहिजे. तुम्ही इतिहास एक स्टोरी टाईप वाचा, त्यामुळे तुम्हाला जसे लक्षात राहायला मदत होईल. असं एक फॅक्ट पिक करण्यासाठी वाचू नका. एक स्पेक्ट्रम पुस्तक येतं, मस्त स्टोरी टाईप वाचायचं, ऑटोमॅटिक तुम्हाला लक्षात राहायला मदत होईल. हे झालं मॉडर्न हिस्ट्री बद्दल. तर एन्शियंट इंडियामध्ये काय फोकस करायचं? एन्शियंट इंडियामध्ये हडप्पा संस्कृतीवर जास्त फोकस करायचा. त्यानंतर जैनिझम आणि बुद्धिझम मध्ये मग गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला, मग त्यांनी पंचशील जे हे केलं ते काय होतं, किंवा जैनिझम आणि बुद्धिझम मध्ये फरक काय. त्यानंतर ऋग्वेदिक मध्ये कुठल्या प्रकार देव होते, लॅटर ऋग्वेदिक मध्ये काय झाले. त्यानंतर महाजनपदे, गुप्ता पिरियड, मौर्य पिरियड, याच्यावर प्रश्न असतात, म्हणजे असतात. वेगवेगळ्या प्रकारची महाजनपदे कुठली, मग त्यांच्या कॅपिटल्स कुठल्या होत्या, तिथे राजे कुठले होते, या गोष्टी, किंवा महाजनपदांचा उल्लेख कुठे आढळतो, हा प्रश्न विचारलेला आहे. किंवा गुप्ताचे वेगवेगळे राजे असतात, त्यांनी सिग्निफिकंट कार्य केलं जातं, त्यांच्यावरून मग त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे नाव दिले जातात. जसं गेल्या वेळेस मला वाटतं चंद्रगुप्त का कुमारगुप्त बद्दल काय विचारलं होतं, किंवा राजा भोज, अंधाचा राजा भोज होता, त्याच्याबद्दल विचारलं होतं. त्यामुळे जे 3-4 वाक्य देतात, मग त्या राजाला ओळखतात, असं पण प्रश्न देतात. त्यामुळे हे जे आहे गुप्त एम्पायर, सातवाहन एम्पायर, मौर्य आणि महाजनपदे, हे चांगल्या प्रकारे करा. आणि 6वीचं पुस्तक पाठच करा. 6वीच्या पुस्तकातले बऱ्यापैकी प्रश्न येतात, महाजनपदे सगळे पाठच पाहिजे तुम्हाला.
त्यानंतर साऊथ मधलं जे चोला एम्पायर वगैरे आहे ते पण सगळ्या प्रकारे लक्ष द्या. सम्राट अशोकाबद्दल विशेष माहिती घ्या. त्यांनी लिहिलेले शिलालेख, त्यांनी केलेलं कार्य, सम्राट अशोक जो आहे त्याच्याबद्दल माहिती घ्या. ठीक आहे. त्यानंतर मध्ययुगीन भारत जो आहे त्याच्यावर काही जास्त फोकस करायची गरज नाही. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही 6वी-7वीचं जे सेट बोर्डचं बुक आहे जुनं ते एकदा वाचा. बाकी जास्त मध्ययुगीन भारतावर फोकस करून एखादा प्रश्न येतो आणि तो आला तर येतो ना नाही, आणि किती वाजता तरी मध्ययुगीन भारतावर प्रश्न येईलच असं नाही. त्यामुळे मध्ययुगीन भारत सहसा वाचायची गरज नाही. हे झालं एन्शियंट, मध्ययुगीन आणि मॉडर्न. आता राहिलं महाराष्ट्राचा इतिहास. 11वीच्या इतिहासातून तुम्ही रिवाईज करा, त्याच्या बाहेर जायची गरज नाही. त्यातल्या त्यात समाज सुधारक जास्त फोकस करा. एक 10 ते 12 समाज सुधारक चांगल्या प्रकारे करा. त्याच्यावर प्रश्न येतो, जसं की विठ्ठलरामजी शिंदे आहेत त्यांच्यावर प्रश्न असतो, किंवा कर्वे आहेत, किंवा महात्मा फुले आहेत, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, किंवा शाहू महाराज. हे 7 ते 8 समाज सुधारक आहेत. त्यांच्यावर, त्यांच्या कार्यावर, त्यांनी काढलेल्या काही महत्वाच्या संघटना असेल किंवा शाळा काढल्या असेल त्यांच्यावर. त्यानंतर महिला समाज सुधारक आहेत, जसं की पंडिता रमाबाई, त्यांनी आर्य महिला समाज काढले, किंवा त्यांनी काढलेले जे वेगवेगळे सदन आहेत, सदानंद सदन किंवा बातमी सदन, ते कशासाठी काढले होते काही नाही. त्यांना मग कैसर हिंद पुरस्कार कधी दिलाय, किंवा त्यांनी लिहिलेलं पुस्तक काय, अशा गोष्टी ते विचारल्या जातात. किंवा सावित्रीबाई फुलेंनी केलेले कार्य काय आहेत, ह्या सगळ्या त्यांनी लिहिलेला ग्रंथ कुठला, हे महिला समाज सुधारक पण बघून घ्या. किंवा रमाबाई रानडेबद्दल 11वीचं जे समाज सुधारकाचं पुस्तक आहे, 11वीचं इतिहासाचं पुस्तक आहे, त्यातलं समाज सुधारक पाठ विकसित करा आणि 11वीचं इतिहास थोडाफार रिवाईज करा तर बऱ्यापैकी होऊन जाईल. त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या इतिहासासाठी जास्त काही डिटेल वाचायची गरज नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण पाहिले की चालू घडामोडी ची तयारी कशी करायची, सायन्सची तयारी कशी करायची आणि इतिहासाची तयारी कशी करायची. इतिहासावर कमीत कमी फोकस करायचा आणि शेवटी इतिहास घ्यायचा. त्यामध्ये पण एन्शियंटचा जास्त पार्ट फोकस करायचा आणि आधुनिक भारताचा जास्त फोकस करायचा. महाराष्ट्राचा इतिहास आणि मेडिवल इंडियावर कमी फोकस केला तरी चालेल. तर हे आपण ओव्हरऑल पाहिलं. पुढच्या भागामध्ये पाहूया की आपण पेपर सोडवताना ट्रिक्स कशा प्रकारे वापरायच्या, त्यानंतर ओव्हरऑल ऍक्च्युअल पेपर कसा सोडवायचा, ते सगळं आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत एमपीएससी मेड सिंपल या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचे काही सजेशन असतील, काही कमेंट्स असतील तर तुम्ही ते युट्यूबवर कमेंट करू शकता. भेटू लवकरच. ऑल द बेस्ट.